आजच्या भागात आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रातील दिशांचे विज्ञान. भारतीय वास्तुशास्त्राचा प्रत्येक ग्रंथांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की प्राचीन ऋषीमुनींनी घर, मंदिर किंवा अन्य वस्तूंची रचना करत असताना दिशांना खूपच महत्त्व दिले आहे. प्रत्येक दिशेला वेगवेगळे नियम आणि स्वतंत्र असे महत्त्व दिले आहे. प्रत्येक दिशेला विशिष्ट गुणधर्म दिले आहेत आणि त्यांना अनुसरूनच वास्तूंचे नियम देखील बनवले आहेत. वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करताना दिशांचे योग्य पालन करणे महत्त्वाचे असते. प्राचीन वास्तुशास्त्रात प्रामुख्याने 8 दिशांचा उल्लेख केला आहे, ज्यांना संस्कृतमध्ये दिक्पाल असं म्हणतात. दिक्पाल म्हणजे काय? तर दिक्पाल म्हणजे दिशांचे दर्शक. प्रत्येक दिशा त्याच्या विशिष्ट गुणानुसार वेगवेगळे परिणाम निर्माण करते आणि हेच दिशानिर्देश आपण आपल्या या वास्तुशास्त्राच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजून घेणार आहोत. पहिली पूर्व दिशा. या दिशेचे राज्य इंद्रदेव करतात. ते शौर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक आहेत. पूर्व दिशा ही सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आरोग्य प्रदान करणारी दिशा मानली जाते. पश्चिम दिशा. पश्चिम दिशेचे देवता वरुण आहेत. ही दिशा अडचणी, अडथळे, विघ्ने, अपयश देणारी मानली जाते. दक्षिण दिशा. दक्षिण ही यमाची दिशा आहे. उत्तर दिशा. उत्तर दिशेचे नियंत्रण भगवान कुबेर करतात, जे धनाचे देवता मानले जातात. ईशान्य दिशा. याच दिशेला ईशान असं देखील म्हणतात. या दिशेवर शिव किंवा ईशान म्हणजेच ईश्वराचे राज्य आहे. आग्नेय दिशा. आग्नेय दिशा ही अग्निदेवता म्हणजेच अग्निदेवांचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र लक्ष्मी देवींचे देखील संकेत देते. नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशेवर निवृत्तीचे राज्य आहे. वायव्य दिशा. वायव्येकडील देवता वायू आहे. आजच्या या भागात आपण वास्तुशास्त्राच्या दिशांचा आणि त्यांचे महत्त्व, त्यांचे गुणधर्म यांच्याविषयी माहिती घेतली. पण यामागे नक्की काय रहस्य असू शकते? कारण आपण जर खगोलशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करायला गेलं, खगोलशास्त्रीयदृष्ट्या बघायला गेलं, तर पृथ्वी ही ब्रह्मांडामध्ये इतर ग्रहांबरोबर स्वतःला व सूर्याला फेरी मारत आहे. पृथ्वी जर स्वतःभोवती फिरत असेल तर दिशा स्थिर असू शकत नाही. बघा आता, पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजेच दिशा स्थिर नाही. असं असेल तर मग प्राचीन ऋषीमुनींनी वास्तुशास्त्रात दिशांना एवढं महत्त्व का बरं दिलं असावं? या सगळ्या गोष्टींचा खुलासा करायचा झाला तर भारतीय वास्तुशास्त्रात असलेले विज्ञान समोर येते आणि याचीच माहिती आपण पुढे घेणार आहोत, पण पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हा अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.